श्रीमद भागवत महापुराणाचे साकल्य निरूपण दिवस 3. श्री भागवत महात्म्य. श्री भागवत काय आहे? श्रीमद भागवताच्या अनेक व्याख्या लोकांना ऐकिवत असतील. हे महर्षी व्यासांनी लिहिलेले एक पुराण आहे. इथपासून ते यदिहास्ती तदन्यत्रापर्यंत त्याला ज्ञानाचा एन्सायक्लोपीडिया म्हणण्यापर्यंत भागवताची एक काव्यमयी व्याख्याही माझ्या स्मरणात आहे. भा प्रकाशे चिदानंदे गतिर्यस्यात्र लौकिकी वरेण्यम सर्वशास्त्राणाम तरणिर्भूत भवार्णवे. अशी भागवताच्या प्रत्येक शब्दातून मोक्षमार्गाचे सम्यक दर्शन घडविणारी व्याख्याही आहे. माझे पिताशी भागवताला प्रेमाची अनुस्यूत धारा म्हणत असत. तेजाभ हे एक रसायन सोन्याला वितळवून कोणतेही रूप धारण करण्यायोग्य बनवते. तसेच भागवतही एक रसायनच आहे, ज्यायोगे जड देहाश्रित अशा जीवात्म्याला पिंडातून ब्रह्मांडात विरघळून टाकते. त्याच्या मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार या अंतःकरण व चतुष्टयाची परिपूर्ण शुद्धी करते. अयम निजः परोवेत्तीची भावना जगाला कवेत घेण्याएवढी उदार करते. माणसाला माणूस म्हणून जगण्याचा मार्ग तर दाखवतेच, पण माणसात देवत्व भरण्याची शक्ती श्रीमद भागवतात निश्चित आहे. श्रीमद भागवतात सृष्टीच्या उत्पत्तीचा हेतू, करण, कारण, कार्य, कर्ता याबद्दल विस्ताराने कथन आले आहे. त्याचबरोबर क्रांती, उत्क्रांती, ग्रह, नक्षत्रादी गूढ गोष्टीचे ज्ञान आहे. परंपरा सांगणाऱ्या कर्मविपाक सिद्धांताबद्दल सत्यान्वेषण करून देणाऱ्या कथा आहेत. चमत्कारामागील विज्ञान शोधण्याची उर्मी जागवणाऱ्या कथा आहेत. आणि त्या कथा भाकड कथा नाहीत, तर त्यातून दिव्यदृष्टीचे सृजन करून मानवी जीवन कृतकृत्य करणारे आहेत. श्री भागवत हे श्रीकृष्ण लीलांचे गान आहे असा समज प्रचलित असला तरी कृष्ण अवताराच्या द्वापरयुगापूर्वी, त्रेता आणि त्यापूर्वी कृतयुगाचे अवतरण झालेले आहे. या चतुर्युगाच्या निर्मितीसंबंधीही यात आश्वासक माहिती येते. तेव्हा श्रीमद भागवतात काय आहे असे म्हणण्याऐवजी यात काय नाही असेच म्हणणे जास्त सोयीचे होईल.